आपण त्याने लहान फ्रॉकची मापं घेऊया. ही पूर्ण माप आहेत. या पूर्ण उंचीमध्ये 2 भाग होतात. एक सुरुवातीला बॉडी उंचीचं माप, त्याच्यानंतर पूर्ण उंचीचं माप. सुरुवातीला करताना ह्याचे 2 भाग करायचे. हा भाग वेगळा करायचा, हा भाग वेगळा करायचा. आता पूर्ण उंचीचं माप घेताना शोल्डरच्या इथं हा टेप ठेवायचा आणि ही पूर्ण उंची घ्यायची. पूर्ण उंची 19 इंच. तर बॉडी उंचीचं माप घ्यायचं. बॉडी उंचीचं माप आहे 9.5 इंच. त्याच्यानंतर शोल्डरचं माप ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत 10 इंच. त्याच्यानंतर हा फ्रॉक असा उलटा करायचा. मागच्या गळ्याचं माप घ्यायचं. शोल्डरच्या इथं हा टेप लावायचा आणि मागच्या गळ्याच्या इथं बरोबर ही अशी पट्टी लावायची. मागचा गळा 3 इंच, पुढचा पण गळा तेवढाच आहे. त्याच्यामुळे पुढच्या गळ्याचं पण माप 3 इंचच आहे. आता छातीचं माप आणि कमरेचं माप घ्यायचं. माप जिथं हा मुंडा जोडतोय आणि हा हे कापड जोडलं जातं इथे हे छातीचं माप येतंय आणि त्याच्यानंतर हे कमरेचं माप येतंय. 1 वर्षाच्या ते 10 वर्षाच्या मुलींच्या मापामध्ये छातीचं आणि कमरेचं माप सेमच असते. त्याच्यामध्ये काय एवढा बदल नसतो. 10 वर्षापर्यंत. हां, 10 वर्षापर्यंत. हे छातीचं माप 12.5 इंच आहे आणि त्याच्यानंतर हे कमरेचं माप 10 इंच. आलं लक्षात?